एक चांगला अधिकारी जर महाराष्ट्रामध्ये भेटला तर अधिकाऱ्यांची तंत्रते, नेत्यांची तंत्रते, कारण तो अधिकारी सरळ मार्गी असतो, तो भ्रष्टाचार करत नाही, तो जे कामचुकार अधिकारी आहेत त्यांना एकदम सरळ करतो, जे कधी कामावर फिरकत नाही त्याला कामावर लावतो, ज्यांना चुकीच्या पद्धतीनं प्रमोशन दिलंय त्यांना त्यांच्या जागेवर बसवतो, मूळ पदावर काम करायला लावतो. महाराष्ट्रात असे काही बोटावर मोजण्या एवढे IAS ऑफिसर आहेत जे खरी राष्ट्रसेवा करतात, देशसेवा करतात. जे अधिकारी प्रचंड प्रामाणिक आहेत त्यांनी स्वतः ठरवलंय मी माझ्या पगारामध्येच माझं आयुष्य जगणार. परंतु ज्यावेळेस तो अधिकारी 1 रुपया कोणाचं घेत नाही, म्हणजे सोबतचे जे सहकारी आहेत किंवा नेते आहेत, पुढारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांच्या भावना तो दुखावण्याचं काम करतो. कारण चांगला अधिकारी चोरी करू देत नाही, चांगला अधिकारी पैसे खाऊ देत नाही, चांगला अधिकारी ह्यांचे जे सवते सुभे झालेत ते उद्ध्वस्त करतो. आणि मग चांगल्या अधिकाऱ्याला काय शिक्षा मिळते? तो सतत बदल्या. खरं तर 3 वर्षानं अधिकाऱ्याची बदली होणं हा एक शासकीय नियम आहे, परंतु एका वर्षात सुद्धा 2दा बदली करणं किंवा 3 वर्षात 2-3 ठिकाणी बदली करणं हे महाराष्ट्रात सरकारचं फार मोठं षडयंत्र झालेलं आहे आणि त्याला हा अधिकारी नेहमी बळी पडतो. पण तो या भ्रष्टाचार्यांना, या घाणेरड्या मानसिकतेच्या नेत्यांना, माजलेल्या पैसे खाणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना कुणालाही हा माणूस धजत नाही, कुणाच्याही भूलथापांना बळी पडत नाही. तो सरळ मार्गी काम करतो म्हणून तो टार्गेटवर असतो. आणि ज्या व्यक्तीचं काम सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी असतं, ज्या व्यक्तीचं काम परफेक्ट प्रशासन कसं राबवावं यासाठी असतं, शिपायापासून टॉपच्या सगळ्या अधिकाऱ्यांना जो व्यक्ती खडबडून जागा करतो, तो व्यक्ती सगळ्यांना त्रासदायक वाटतो, पण जनतेला हवा हवासा वाटतो. त्या व्यक्तीचं नाव आहे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे हे असे अधिकारी आहेत, मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीचं काम ते करतात किंवा ज्या पद्धतीच्या कामामुळं तुकाराम मुंडे हे महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्यावर काल परवा आरोप झाला, विधिमंडळात सत्ताधारी आमदारांनी आरोप केला की या व्यक्तीची चौकशी लावा, या व्यक्तीला निलंबित करा. तुकाराम मुंडेंना का निलंबित करा हेच कारण ऐकल्यानंतर लोकप्रतिनिधीकडून, खरं तर जे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातले, मी डंके की चोट पे सांगतो, सगळे पैसे वाटून निवडून आले, सगळ्यांनी लोकांचे खिसे गरम केले, वाटेल तिथं पैसा खातात, वाटेल त्या कामात पैसा खातात, मग त्यांना चांगले अधिकारी पदावर का राहू द्यावेत असं त्यांच्या मनात नेहमी प्रश्न पडत असेल. म्हणून तुकाराम मुंडेंचं निलंबन करा म्हणून मागणी केली जाते. माझा एक साधा सरळ प्रश्न आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडे होते, अर्थात त्यांचा जो कारभार आहे पुण्यातला, जे बेकायदेशीर प्रमोशनवर बसले, म्हणजे ज्याची पोस्ट सुद्धा चतुर्थ श्रेणीचे आहे, परंतु नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं तो वरच्या पदावर जाऊन बसला, जागेवर रिवर्स खाली आणलं. जे पुढारपण करत होते, कामावर जात नव्हते, फिरकत नव्हते, फक्त पगारी घेत होते, त्यांना त्यांची अवकात दाखवली, कामाला लावलं. मी PMT आणि त्या क्षेत्रातलं सांगतोय, ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडेंनी सगळ्यांना स्वतःसारखं सरळ केलं. आता असे अधिकारी जर असतील तर जनतेच्या हिताचं काम करतील ना. पण जे कर्मचारी फक्त भ्रष्टाचार करायचा आहे, काम करायचं नाही, चुकीच्या पद्धतीनं सगळं राजकारण करत बसायचं, त्यांना स्वतःसारखं सरळ केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंडे नकोशेच वाटणार, कारण ह्यांना कामच करायचं माहित नाही.
आणि जे पैसे खातात त्यांना हे पैसे पण खाऊ देत नाहीत. म्हणलं तुकाराम मुंडे हे कडू कारल्यासारखे, तुकाराम मुंडेंना कडू कारल्यासारखं म्हणजे जे बोलतात किंवा ज्यांना वाटतं ते तुकाराम मुंडे जनतेच्या हिताचं काम करतात. जी पगार ते घेतात ते त्या पगाराचं काम ते करतात. आता तुकाराम मुंडेंनी आमदार महोदयांना धमकी दिल्याचं प्रकरण माझ्या कानावर आलं. आजपर्यंत महाराष्ट्रात असं कोणीही म्हणू शकत नाही की तुकाराम मुंडेंनी आमदार घटनात्मक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधी असणाऱ्या व्यक्तीला धमकी देतील. बरं, त्यांच्या माणसाकडून कोणी दिली? कोण त्यांचा माणूस? आजपर्यंत ज्या आमदारांनी आक्षेप घेतला त्याच्या व्यतिरिक्त कोणीही म्हणू शकत नाही त्यांचा कोणी माणूस असतो. त्यांनी काय वसुलीला माणसं ठेवलेत का? काय माहितीये का, या मुद्द्यावर मी का चर्चा करतोय? महाराष्ट्रात काही बोटावर मोजणे एवढे चांगले अधिकारी आहेत जे म्हणजे त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्ही बोट करू शकत नाही, आणि जे प्रशासनाला सरळ करण्याचं काम आणि जनतेला सोयीचं किंवा जनतेच्या हिताचं काम करतात, हे मात्र या लोकांना नको असतात का? कारण यांना यांचे मनसुबे जे असतात, यांचं जे हित असतं, आता 3 वर्ष ते राहणार म्हणजे 3 वर्ष ह्यांच्या वसुलीला ब्रेकच आहे ना. मग यानं त्या कारणाने त्यांना टार्गेट करायचं. परंतु आजपर्यंत सरकार बदलत गेली, त्यांच्या सेवार्थ काळामध्ये किती लोक आले आणि किती लोक गेले, पण तुकाराम मुंडेंचं कुणीच काही करू शकलं नाही. फक्त एकच करू शकतात, तुकाराम मुंडे साहेबांची बदली करू शकतात. आता आणि ही बोटावर मोजणे एवढी लोक आहे जे महाराष्ट्राचं वैभव आहे खरं तर प्रशासनातलं. केंद्रे साहेब तुम्ही ऐकले असतील, तुकाराम मुंडे साहेब असतील, अजून काही बरीच मंडळी आहेत जी खरंच चांगली मंडळी आहे. ती कधीही कुणाच्या 1 रुपयामध्ये स्वतःचं इमान त्या ठिकाणी विकून बसलेले नाहीत, म्हणून बऱ्याच जणांना हे करतात. महाराष्ट्राला माझा प्रश्न आहे, बघा तुम्हाला काय वाटतं की चांगले अधिकारी किंवा पैसे न खाणारे अधिकारी महाराष्ट्राला हवेत का? काल परवा एक आमदार बंडल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 50 खोक्याने एकदम ओके मध्ये निर्माण झालेलं सध्याचं सरकार बदललं तरी तीच लोक आली, सगळ्यांकडे पैसे आहेत, सगळे पैसे वाटताना सापडलेत, बंडल आहेत सगळ्यांचे, आणि यांची लोक आरोप कुणावर करतात? यांनी एक पैसा सुद्धा आजपर्यंत कधी कुठे घेतलेला नाही. एवढा द्वेष का हो? का सलतात तुकाराम मुंडे एवढे यांच्या डोळ्यात? कारण तो माणूस चांगला आहे, कामाचा माणूस आहे, तो जनतेच्या हिताचं आणि पगारापुरतं पण प्रशासनाचं हित, सरकारचं हित आणि अर्थात जनतेचं हित पाहणार आहे. परंतु हे सगळं हित नकोय, आम्हाला पैसे खायचे असं म्हणणारी मंडळी तुकाराम मुंडेंना विरोध करतात. हे माझं स्पष्ट मत आहे. तुकाराम मुंडेंबद्दल तुमचं काय मत आहे नक्की एकदा विचार करा आणि कमेंट करून सांगा की मी म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे. बाकी चांगली लोक प्रशासनात असली पाहिजेत या मताचा मी आहे. धन्यवाद. तर चांगलीच लोक या महाराष्ट्राचं, देशाचं वैभव आहे हे लक्षात ठेवा.